नमस्कार, मी आता विक्रांत राहुल, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड दिल्ली यांच्याशी संपर्क केला आहे. तर ते आपल्याला CIB म्हणजे काय त्याची पूर्णपणे माहिती देणार आणि का लोकांनी आपल्याकडे जॉईन व्हावं. बोला सर. क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड म्हणजे आपण ज्याला CIB असं म्हणतो, ह्याचं मेन जे सुरुवात जी झाली, ही सुरुवात साधारण आपण 9 सप्टेंबर 2020 मध्ये चालू केली. आपण संस्थापक अध्यक्ष आपले रमाकांत मीणा आहेत, जे हायकोर्ट लॉयर आहेत, प्लस सुप्रीम कोर्ट लॉयर पण आहेत. राजस्थान हायकोर्टला लॉयर आहेत ते, आणि दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टचे लॉयर आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष मुनेंद्र सिंग चौधरी हे आहेत, हे पण प्रॉपर जयपूरचेच आहेत, राजस्थानचेच आहेत. ॲडमिन ऑफिस म्हणून आपण जयपूरला आपलं ऑफिस चालू केलेलं आहे, ॲडमिन ऑफिस. त्याचबरोबर दिल्लीला आपण रजिस्ट्रेशन ऑफिस केलेलं आहे. तर CIB म्हणतेच काय की या नावामध्येच संस्थेचं कंप्लीट नाव लपलेलं आहे, क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड दिल्ली. तर ही संस्था आम्ही सप्टेंबर 2020 मध्ये चालू केली, 9 सप्टेंबर 2020 मध्ये. आणि साधारण आज ह्या संस्थेला 3 वर्ष कंप्लीट पूर्ण झालेले आहेत. आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड काय करते या संदर्भात मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. तर महत्त्वाचं असं की क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड ही एक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. ह्याचं मेन जे उद्दिष्ट आहे हे सामाजिक कार्यांवरती अवलंबून आहे. सोशल ॲक्टिव्हिटीज हा मेन आमचा मुद्दा आहे. त्याचबरोबर समाजामध्ये घडणारे जे काय अत्याचार आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये स्त्रियांवरती होणारे अत्याचार आहेत किंवा कोणावरती होणारे जे अत्याचार आहेत, ह्या अत्याचाराला फाईट करण्यासाठी, या अत्याचाराला या संघर्ष करण्यासाठी ही संघटना आम्ही स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल लेवल म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचे कुठलंही कार्य असेल, कुठलंही कार्य असेल तर ते आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून करतो, बरोबर. त्यासाठी एखाद्यावरती अत्याचार होत असेल, एखाद्यावरती काही प्रॉब्लेम्स होत असतील तर त्यांनी आपल्याला रीतसर रायटिंग कंप्लेंट संस्थेच्या नावाने द्यावी. आणि त्याच हिशोबाने आमचे जेवढे पदाधिकारी आहेत किंवा आमचे जे राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी आहेत, राज्य स्तरावरचे पदाधिकारी किंवा जिल्हा स्तरावरचे पदाधिकारी जे आहेत, ते ती आलेल्या तक्रारीचं प्रॉपर व्हेरिफिकेशन करून त्याचं कम्प्लिटली आपण निरसन करणार आहोत. तर हे या संस्थेचं मूळ उद्दिष्ट आहे. भविष्यामध्ये बऱ्याचशा काही सामाजिक संघटनांबरोबर आम्ही टायअप करत आहोत, सामाजिक कार्य आम्ही करत आहोत. सामाजिक कार्यांमध्ये आमचा मेन उद्दिष्ट मेडिकल कॅम्प्सवरती आहे, हॉस्पिटल लेवलला आहे. तर महत्त्वाचं असं म्हणजे की मेडिकल कॅम्प्समध्ये औषधं इकडे फ्री स्वरूपात दिली जातात, चेकअप व्यवस्थित पद्धतीने केला जातो. एक्सपर्ट डॉक्टर्स मेडिकल कॅम्प्समध्ये येतात, ते जे पेशंट्स असतात त्या पेशंटला व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर औषधं आपण फ्री स्वरूपात देतोच आहोत प्रत्येकाला. त्याचबरोबर आम्ही संस्थेच्या माध्यमातून जे काय टाईप केलेले जे हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर डिस्काउंट दिला जातो, बिलावरती डिस्काउंट दिला जातो. एखाद्या ठिकाणी समजा हॉस्पिटलमध्ये बेड रिकामा नसेल तर ते आपण बेड आपल्या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो. पॉलिटिकल क्षेत्रासंदर्भात जर बोलायचं झालं, राजकीय क्षेत्रामध्ये, तर कुठलाही पॉलिटिक्स पार्टीबरोबर आपण समर्थन करत नाही आहोत किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा आपण विरोध करत नाही आहोत. एखादं कार्य जर आपल्याला करायचं असेल तर आपण त्यांच्या सपोर्टनी किंवा त्यांच्या सहकार्याने पण संस्थेच्या माध्यमातून आपण ते कार्य करू शकतो. डिपार्टमेंट जे आहे त्या प्रत्येक डिपार्टमेंटचा आपण प्रॉपर सपोर्ट घेऊन आपण कार्य कंप्लीट करतो. उदाहरणार्थ एखादं राज्यस्तरावरती काम असेल, एखादं राष्ट्रीय स्तरावरती काम असेल तर त्या ठिकाणी त्या विभागाचा सपोर्ट घेऊन आपण हे काम करतो. ज्याच्यामध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आलं, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आली, अँटी टेररिस्ट स्क्वॉड आलं, अँटी करप्शन ब्युरो आलं, त्याचबरोबर तुमचं लोकल क्राईम ब्रांच आली. अशा पद्धतीने आपण हा सपोर्ट त्यांच्या माध्यमातून घेऊन आपण एखादा प्रॉब्लेम एखादा जो प्रॉब्लेम आपल्याकडे जेव्हा येतो तर तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट आपण त्या संस्थेच्या माध्यमातून, त्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून भविष्यामध्ये करतो. CIB जॉईन करायचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की आज मार्केटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी फ्रॉड्स होत आहेत, चिटिंग्स होत आहेत, ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती बरेचसे फ्रॉड्स होत आहेत.
बऱ्याचशा कंपन्या लोकांना फसवण्याचं कार्य करत आहेत. तर अशा ठिकाणी जे प्रॉब्लेम्स आहेत तर ह्या प्रॉब्लेम्सला वाचा फोडण्यासाठी किंवा अशा ठिकाणी जो प्रॉब्लेम होतो आहे तो प्रॉब्लेम पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी आपण ही संघटना स्थापन केलेली आहे. तर ह्या संघटनेमध्ये मॅक्झिमम लोकांनी जोडून तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. बऱ्याच ठिकाणी तुम्ही सामाजिक कार्यांमधून तुम्ही लोकांना सपोर्ट करू शकतात. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला CIBच्या माध्यमातून करता येईल. CIBमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला प्रॉपर एक फॉर्म भरावा लागतो. तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो या गोष्टी द्याव्या लागतात. काही ठिकाणी तुमचं PS पोलीस सर्टिफिकेट्स पण लागतं. तर ते डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला दिल्लीवरनं कार्ड अलॉट होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काही आम्ही पदं पण ठेवलेली आहेत तिकडे. मेंबरच्या व्यतिरिक्त पदं आम्ही या संस्थेच्या माध्यमातून ठेवलेली आहे. मेंबरशिप फी आपली साधारण 3,000 रुपये आहे. ही वार्षिक मेंबरशिप फी आहे. दर वर्षाला रिन्युअलला 500 रुपये चार्जेस आपण घेतो आहेत. ह्या मेंबरशिपचा युटिलाइज आपण संघटनेच्या होणाऱ्या भविष्यातल्या कामासाठी करतो आहोत. एखादा व्यक्ती हॉस्पिटलला आजारी असेल, त्याला सपोर्ट पाहिजे असेल तर ह्या ज्या मेंबरशिप्स असतात त्या माध्यमातून त्यांना सपोर्ट करणं हे आपल्या संघटनेचं फार मोठं कर्तव्य आहे आणि हे आपण करत आलो होतो आतापर्यंत. बऱ्याचशा ठिकाणी चांगल्या संघटनांबरोबर पण आपण चांगला टायअप केलेला आहे आणि हे आपलं जे कार्य आहे हे ऑल ओव्हर इंडियामध्ये कार्य आहे. फक्त महाराष्ट्रापुरता किंवा स्टेटपुरता मर्यादित नसून हे कार्य आपण पूर्णपणे ऑल ओव्हर इंडियामध्ये करतो आहोत. किती राज्यामध्ये काम चालू आहे सध्या? आता सध्या 17 स्टेटमध्ये काम चालू आहे. त्याचबरोबर भविष्यामध्ये जवळजवळ पूर्ण अखंड भारतामध्ये आपल्या संघटनेचं काम चालू होताना दिसेल. सध्या 5,000 लोक संस्थेच्या माध्यमातून कार्य करत आहेत आणि भविष्यामध्ये आपण हेच जे कार्य आहे हे अजून रेग्युलर पद्धतीने वाढवत जाणार आहोत आणि लोकांना आपण ह्याच्यामध्ये अप्रोच करणार आहोत. तर माझ्या मते CIB जॉईन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं परम कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि जॉईन केल्यानंतर जे काही सहकार्य आहे हे CIBच्या माध्यमातून द्यायची पूर्णपणे जबाबदारी ऑर्गनायझेशन घेईल आणि भविष्यामध्ये जो काय प्रॉब्लेम लोकांचे येत आहे तो प्रॉब्लेम सपोर्ट पूर्ण करण्याची पूर्णपणे जबाबदारी आमची संघटना घेईल. याबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे ग्वाही देतो आणि या गोष्टीची मी तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी देतो. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.